ठोंबरे आज धन्यवाद दीपक शेठ, धन्यवाद संतोषजी. किशोर ठोंबरे, आज किशोर ठोंबरेंचा ड्रेस कोड मस्त आहे, त्यांच्या दाढीला वगैरे चांगला शोभून दिसतोय, हँडसम दिसत आहेत ते. भाऊजी आमचे दत्ता दळवी आणि स्वागत होत आहे ते किशोर ठोंबरे यांचं. थँक्यू. चला मॅच स्टार्ट करा. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. तो आसऱ्याचे उपसरपंच अनिकेत निकम आहेत, ते शेवटपर्यंत बसणार आहेत. मला असं वाटतं बक्षीस समारंभ करूनच जातील. विश्वजित महाडिक, शेखर महाडिक, गौरव महाडिक, सूरज महाडिक, दीपक पाटील, जितेंद्र पाटील माजी सरपंच, संजय ठोंबरे, विलास पाटील, केशव पाटील, राजू पाटील यांचं स्वागत. यश. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर हा बॉल देखील उडवलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय आणि सीमारेषा पार आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय प्रशांत यांच्या बॅटमधून. नक्कीच युवा डॅशिंग उपसरपंच त्यांची ओळख आहे ते सन्माननीय अनिकेत भाई निकम यांच्या माध्यमातून अंपायर्स पॅनलसाठी खरं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाला. अनिकेत भाई निकम यांच्या माध्यमातून रासायनिकचा A1 क्वालिटीचा ऑफिशियल्स आपण ज्यांना नेहमीच मी म्हणत असतो आणि त्यांच्यासाठी अनिकेत भाई निकम यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 बॉलवरती 2 षटकार निखिल सर या ठिकाणी आले आहेत आणि प्रशांत अगदी आपण पाहायला गेला तर खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतात. भावेश सावंत वरती आक्रमण चढवलं, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलला फील्ड करत थोडंसं फंबल झाला आणि त्यानंतर 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रशांत एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शुभम नाईक, त्याच्या नावावरती आहेत 2 बाईक. तो शुभम नाईक नॉस्टा गेन वरती आपण त्याला पाहतोय. 3 मध्ये 14 असा खेळ केला आणि पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं अगदी 11 मध्ये 35 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली होती शुभम नाईक. प्रशांत नाईक यांनी 20 धावा. टच मध्ये असणारा खेळाडू गॅप मध्ये, ही फाइंड अप गॅप परफेक्टली. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, आणखीन एक प्रशांतच्या बॅट मधून हा चौकार. टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. भावेश सावंत एक दर्जेदार खेळाडू आहे, परंतु अनिकेत भाई निकम युवा उपसरपंच म्हणून त्यांची ओळख आहे. ते अगदी आसऱ्याचे त्यांच्या माध्यमातून खरं तर ऑफिसर्स पॅनलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आला. त्यांचा देखील आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. 18 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत अगदी सांगतोय येतो ट्रेलर जाके अभी तो पूरा पिक्चर बाकी 18 धावा धावफलकावरती. भावेश सावंतला कमबॅक करावा लागेल. ऑन साइडला बॉल चालला, साईड स्क्रीनच्या बाजूला प्रेक्षक अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाला फसून अगदी मोक्याच्या क्षणी बॉल डायव्हर्ट झाला आणि बॉल गेला सीमा पार. आलाय आणखीन एक चौकार. नियोजन आपण पाहतो ऑर्गनायझर या स्पर्धेचे निधी एंटरप्राइजेस चषक सन्माननीय सचिनभाई दुर्गे पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. चौ बाजूने स्पर्धा अगदी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडते. डॉट बॉल या ठिकाणी आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं आणि 22 धावा. शेवटचा बॉल आपण पाहिला थोडासा स्टंपच्या जवळ ठेवला, परंतु ब्लाइंड स्ट्रोक तो पाहायला मिळाला अगदी प्रशांत यांचा.
आणि तो डॉट बॉल पाहायला मिळाला. 6 चेंडू प्रशांतनं फेस केले, 22 धावा त्यानं अगदी या ओव्हरमध्ये जरूर प्राप्त केल्यात आणि विदाऊट लॉस 22 खूप स्ट्रॉंग तो अगदी सुरुवात आहे, स्टार्ट आहे तो मोपाडा टीमसाठी. नक्कीच आपण पाहतो ग्रुप ग्रामपंचायत कांडवलीचे उपसरपंच सन्माननीय निखिल शेठ पाटील यांच्या माध्यमातून करते या दोन्ही टीमला आणि आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आल्यात. सचिन भाईंना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. निखिलभाई पाटील म्हटलं का एक मोठं नाव आहे, जय हनुमान भोकरपाडा, आणि त्याच्या नावाच्या पुढे नेहमीच निखिल 11 जय हनुमान भोकरपाडा हे नाव लागत असतं. नेहमीच मी सातत्याने उल्लेख करत असतो. तर या व्यक्तीनं अगदी कठीण कालामध्ये देखील भोकरपाडा टीमला खूप सारा सपोर्ट अगदी निखिलभाई पाटील यांनी केला. त्यांचा देखील मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. न्यू बॉलर दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओमकार तरगुडे सेकंड ओव्हरसाठी. पहिलं षटक भावेश सावंतचं थोडंसं महागडं ठरलं. भावेश सावंतनं तर अगदी त्या षटकामध्ये खर्च केला. अगदी प्रशांतने 6च्या 6 बॉल फेस केले, त्याच्यामध्ये 2 षटकार 2 चौकार आणि एक डबल अशा 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अद्यापर्यंत 6 मध्ये 22 असा खेळ केला. खूप चांगली टोटल उभारण्याचा प्रयत्न इथून केला जातो. आपण म्हणत असतो ना, एखादी तुम्हाला अगदी उंच इमारत जर उभारायची असेल त्याचा बेस अगदी स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं आणि तेच काम प्रशांत अग्नी शुभम नाईकनं केलं. शुभम नाईक पहिलाच बॉल फेस करेल, खूप वेळ प्रतीक्षित होता नॉनस्ट्राइक एंडवरती. याबाबतचा बॉल आडवा बाटना खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला शुभमचा आणि हा डॉट बॉल आला. डॉट बॉल महत्वाचा अगदी या मॅच मध्ये. प्रतीकजी पवार यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. 22 धावफलकावरती ओमकार तरगुडे आता दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, कडेकडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, फसला शुभम नाईकचा. आणखीन एक डॉट बॉल आला. थोडासा स्ट्रगल करताना 2 बॉलवरती दिसला. असं पहिला बॉल आपण पाहायला गेला, बॉलपर्यंत पोहोचला नाही. सेकंड बॉल तर अगदी रिप्ले पाहायला मिळाले का काय असं वाटायला लागलं. तो 2 बॉल अगदी डॉट केला शुभम नाईक बाकरमान आहे. कमी कालावधीमध्ये या खेळाडूने देखील संघर्षमय परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध केला. याबाबतचा बॉल फिरून मारलाय, अनऑर्थोडॉक्स पद्धतीने शॉट सजवला. ज्याच्या नावावरती आहे 2 बाईक, त्याचं नाव शुभम नाईक. सारे खेळाडू आहेत दमदार, आयोजक आहेत खंबीर, चर्चा होते गावागावानं, नियोजन केलंय जबर, मैदान सारे जमते पहाटे Thank you. खेळाडूचे छान. टीमची टोटल जाऊन पोहोचले आता 26 या अंकावरती. 26 रन ऑन बोर्ड. शुभम नाईक 2 चेंडू अतिशय थोडंसं अगदी फसल्यासारखा स्ट्रगल करताना पाहिला. त्यानंतर नॅचरल गेम वरती तो उतरला आणि चांगला शॉट एक्झिक्यूट केला शुभमनं आणि टीमची टोटल पोहोचवले 26 वरती. ओमकार तरगुडे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल. याबाबतचा बॉल शफल झाले, परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेग एरियामध्ये. एक सिंगल इथून कंप्लीट केल्या. कदाचित या बॉलवरती 2 धावा देखील कंप्लीट होऊ शकल्या असता, परंतु थांबले प्रशांत आणि शुभम आणि या बॉलवरती एकच धाव कंप्लीट झाली. टीमची टोटल 27 धावा धावफलकावरती लागल्यात. कान्याबोलीच्या आमचे समाजसेवक बंधूंची ओळख आहे केदारदादा शिंदे यांच्या माध्यमातून दोन्ही टीमला आणि सचिनभाई दुर्गे यांच्या निधी एंटरप्राइजच्या चषकाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आल्या. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. ऑनलाईन अपडेटर म्हणून आता प्रणित पाटील आमच्या समोर जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत आपण करूया. वेगवान बॉल फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी याबद्दल पाहायला मिळाली. बीट केलं प्रशांत यांना देखील या बॉलवरती. थांबवलं या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन. भावेश सावंतचं पहिलं षटक महागडं होतं, त्यानंतर ओमकार तरगुडे आले, 2 बॉल डॉट फेकले, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाले आणि त्यानंतर अगदी आपण जर पाहायला गेला तर प्रशांत पवार यांना देखील शांत ठेवलं. अगदी आपलातून बॅटर आहे, इनफॉर्म मध्ये आहेत, त्यांना थांबवणं खरं तर कठीण काम होतं, पण ओमकारने ते करून दाखवलं. पुन्हा एकदा वेगवान बॉल स्टान्स अगदी आपण पाहिला, कडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न फसला. फुटवर्कचा वापरच युजच झाला नाहीये आणि तेच कारण बनलं या ओव्हरमध्ये धाबा थोड्याशा थांबल्या. 5 धाबा खर्च केल्या. करता ओमकार तरगुडे या गोलंदाजाचं विशेष कौतुक असेल. पहिलं षटक महागडा असून देखील अगदी भावेचं त्यानंतर कमबॅक करणं त्याची जबाबदारी होती आणि ते काम केलं ओमकार तरगुडे या गोलंदाजांना. अल्पेश 11 लवजी या टीमच्या बाजूनं. मयूरजी कर्णूकर तर मोपाडावाडी टीमचे करता पुरस्कर्ते आहेत, त्यांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती आपण मुख्य मंचावरती या. आपलं देखील सर्च स्वागत आहे. परंतु मयूर पाटील ॲज अ ऑफिसर स्कोरर अगदी आमचे परममित्र आहेत, ते देखील जोडले गेलेत. कॉम्बॉक्समध्ये बाबू शहा सर, त्यानंतर आमचे परममित्र मानस मनोरे सर
त्यानंतर अगदी गुरुवर्य टीकामाळी सर, गुरुवर्य महागुरु संत चौधरी सर, अगदी आपण पाहतो त्यांचा आवाज आपण ऐकला, त्यांचं की स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. आणि स्टार टेनिस क्रिकेट.in निखिल बाबर सर, त्यांची संपूर्ण टीम, खूप सारी मेहनत त्यांची देखील राहिली आहे, त्यामुळे त्यांचं देखील आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. विक्रांत पाटील आता त्रिशतक षटकासाठी दाखल झाले. विक्रांत पाटील दाखल झाले होते. ओव्हर क्रमांक 3, पहिला चेंडू. शेर 2 कदम पीछे जाता है, डर के नहीं बल्कि लंबा झपट्टा मारने के लिए दाखवलं शुभम नाईक यांनी आणि ठोकलाय मात्र इथून हा चेंडू वन बाउंस सीमा पार. 4 धावेंचा हा इथून मात्र चौकार येताना पाहायला मिळेल. चार धावा मात्र या चेंडूवरती होतात. हो, यावेळेस आणखीन एक बॉल आक्रमण आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. ठोकलाय षटकार. स्ट्रोक पाहायला होतो. विक्रांत पाटील यांनी 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च केला. टीमची टोटल जाऊन पोहोचली 37 या अंकावरती. 37 धावा. आधी स्ट्रगल करताना, अगदी संघर्ष करताना आपण शुभम नाईकला पाहिलं. प्रशांत पवार यांचं कौतुक असेल. शुभम वरती प्रेशर त्यांनी येऊच दिलं नाही, हेच कारण बनलं. अद्यापर्यंत एकही विकेट गमावली नाहीये ती मोपाडा या टीमनं. टीमची टोटल 37 वरती विदाउट लॉस अशी परिस्थिती आपण पाहतोय. 37 रन्स ऑन बोर्ड. शुभम नाईक पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. विक्रांत पाटील समोर. यावेळेसचा बॉल जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपलून. शुभम भावा मार तू, उचलून माहिती हिट. षटकार. षटकार आलाय. सचिन, मला तेच बघायचं होतं, एवढ्यांना हात मिळवला, शेवटला हात मिळवतोय की नाही. वहिनींना सौभाग्यवती माधुरीताई सचिन दुर्गे. सचिनने सांगितलं की अगदी कठीण काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये अनमोल साथ आहे, ती अनमोल साथ त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणूनच आज या चांगल्या दिवसांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. सचिन दुर्गेची मेहनत आणि पायगुण म्हणावा लागेल तो माधुरीताईंचा. मुलगी निधी, रिद्धी आणि मुलगा साईराज यांचं सपोर्ट. अतिशय सुंदर असं आयोजन आहे. या आयोजनामध्ये सगळ्या महिला भगिनी उपस्थित आहेत. दर्शनाताई दुर्गे, मीनाताई पाटील, अंकिता पाटील, भारती पाटील, मेघा पाटील, पुष्पाताई पाटील, दर्शना पाटील, कांता पाटील, शिल्पा पाटील, पूजा पाटील, दीपा पाटील, रुचिका, निवेदिता, मानसी, भूमिका या सगळ्या उपस्थित आहेत. आणि जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांचं पण आपण स्वागत करूया. यश. नक्कीच सर्वांचं स्वागत. आपण पाहतो नारी शक्ती या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सचिन भाईंनी स्वतः त्यांचं स्वागत देखील केलं. परंतु टीमची टोटल जाऊन पोहोचली 44-44 धावा धावफलकावरती आहेत. खूप मोठी पार्टनरशिप बनली आहे, हेच कारण राहिले. धावगती 44 वरती जाऊन पोहोचली मोपाडा टीमची. यावरचा बॉल अलंग द कार्पेट. बॉलला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत अल्पेश. क्विक थ्रो पाहायला मिळाला, पण तो सिंगल सपाट्यानं कंप्लीट केली. वेगानं एक धाव कंप्लीट केली आणि टीमची टोटल पोहोचली आता 45 वरती. ऑन स्क्रीन वरती देखील आपण स्टार टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून पाहू शकतो. ग्राफिकच्या माध्यमातून 45 धावा धावफलकावरती विदाउट लॉस हा महत्वाचा शब्द. एक विकेट गमावली नाहीये. याबाबतचा बॉल शुभम साठी अडवा बॅटनं केला. शॉर्ट ऑन पुलचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. डीप स्क्वेअर लाईकला एक सिंगल इथून कंप्लीट होईल आणि टीमची टोटल पोहोचेल आता 46 या अंकावरती. 46 ऑन स्क्रीन वरती तो चेहरा आपण पाहतो सचिन भाई दुर्गे. खरं कमी काल अगदी आपण पाहायला गेलं संघर्षाच्या परिस्थितीतून या अगदी व्यक्तिमत्वानं अगदी यशाच्या शिखरावरती पोहोचलेत. अगदी आपण पाहायला गेलं तर हा अगदी डाऊन द अर्थ माणूस ज्याला म्हणतो ना आपण, ज्याचे पाय नेहमी जमिनीवर असतात. माणूस किती मोठा होऊ द्या, त्याचे पाय जमिनीवरती असणं खूप गरजेचं असतं आणि ते माणूस अगदी आपण पाहतोय सचिन भाई दुर्गे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित, ज्यांच्या नावाची
ज्या मुलीच्या नावाची स्पर्धा आपण पाहतो निधी एंटरप्राइजेस चषक 2026 आहे दिमागदार पर्व. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला गेला. निखिल सर आणि 46 धावा धावफलकावरती. दोन्ही पॅटर्न आपण पाहायला गेलो को इन्सिडन्स आहे. 9 मध्ये 23 प्रशांत पवार, शुभम नाईक खरं तर 9 मध्ये 23 आणि 46 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. अगदी मोपाडा टीमचे पार्टेराके म्हणत असतील की इथून विकेट अगदी जायला नको आणि अशीच पार्टनरशिप अशीच खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू राहू. खरं तर हिमांशू दाखल झाले शेवटच्या ओव्हरसाठी. हिमांशू यादव यावरचा बॉल आपण पाहिला लॉब करण्याचा प्रयत्न. बॉटम बॉलचं चांगलं कनेक्शन नाहीये. या बॉलवरती एक सिंगल इथून कंप्लीट होईल. टीमची टोटल 47 वरती. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल श्री 11 मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्यांच्या विरोधात वेताल देव सांभारली. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल, रिक्वेस्ट आहे, जशी इनिंग संपेल, इनिंग ब्रेक होईल, तुम्ही टॉस साठी लगेच त्याकडे दाखल व्हा. 47 47 पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु बॅटम बॉलचा पुन्हा एकदा संपर्क चांगला झाला नाहीये. खेळपट्टीवरती रेंगाळत राहिला बॉल अगदी शॉर्ट पॉइंटच्या दिशेने अगदी पाहायला मिळाला. तर अगदीच आपण पाहतोय या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली. या दरम्यान आमचे मित्र अरुण पाटील आणि अनिल पाटील भातांचे त्यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. दोघेही भातान ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अनिल पाटील अरुण पाटील दोघांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. इथून विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल शुभम नाईकला आणि पहिला झटका, पहिला ब्रेक थ्रू अगदी 4थ्या ओव्हरमध्ये बसलाय तो मोपाडा वाडी या टीमला. 48 वरती 1 अशी परिस्थिती पाहायला मिळेल. जाऊया पाहुणे या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. थँक्यू. युवा उद्योजक चौक प्रतीक पवार आणि जन्मेश सुरवकर या 2 पाहुण्यांचं आपण इथे स्वागत करतोय. मी विनंती करतो सचिन दुर्गे यांना की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. थँक्यू. यश. ट्रू बॉलर राईज अंडर प्रेशर असं म्हटलं जातं आणि तेच काम केलं हिमांशू यादव या गोलंदाजानं. खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला स्लॉग ओव्हरमध्ये. ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक नेहमीच म्हटलं जातं, परंतु इथून नाही. मोपाडावाडी टीमसाठी दाबाच नाहीये. 3 षटकं जरूर मोपाडावाडी टीमच्या बाजूने असतील, परंतु या षटकामध्ये हिमांशू यादवनं अगदी चांगला परफॉर्मन्स करत आपला अल्पेश शिलन लवजी टीमला कमबॅक करून दिला. 48 वरती आता स्कोर कार्ड थांबलाय. आपण पाहिला प्रशांत पवार जो सेट बॅटर आहे त्याला मात्र बेट केलं. सेट बॅटरला अगदी बेट करणं सोपं काम नसतं, ते करून दाखवलं हिमांशू यादव गोलंदाजानं. 4 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. यावरचा बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये चालला. फिल्डर आहे भावेश बॉलवरती येतील. 2 धावा इथून देखील कंप्लीट झाल्यात आणि सांघिक अर्धशतक कंप्लीट, परंतु तिसरीचा प्रयत्न आहे पाहिलं जाईल. बॅटर आउट. अंपायर्स फिंगर्स गोज ऑन म्हणजे परतावं लागले बॅटरला मैदानाच्या बाहेर. 50चा आकडा गाठलाय मोपाडा वाडी या टीमनं. 50 धावा धावफलकावरती आणि 2 विकेट गमावल्यात. नक्कीच सकाळी एक सूचना अगदी सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना दिली होती आयोजकांनी की एक बॅट SM स्पोर्ट्सचं त्याला अगदी बॅट कव्हर आहे. अगदी ती बॅट कोणाची असेल, कोणत्या खेळाडूची, ती आमच्याकडे कॉम्बॉक्समध्ये जमा आहे. ज्या खेळाडूंची असेल ओळख पटवून ती बॅट आपण कृपया घेऊन जायची आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत, परंतु हिमांशू यादवचा हे षटक खूप महत्वाचा राहिला. पन्नास धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अगदी पहिल्या सत्रातील लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. इथून टार्गेट सेट केलं जाईल. 50 धावा झाल्यात, परंतु इथून षटकार आला तर 56 होतील. चौकार आला तर 54. पॅडवरती अदलणारा बॉल पंचांकडे लाऊड अपील, परंतु विश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. अगदी बॅटच्या साह्यातून माफ करा धाव पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती आली आहे एक सिंगल. बॅट लवजी टीमची आहे, त्यांना सुपूर्द केलेली आहे. आयोजकांना नक्कीच आम्ही सांगू इच्छितो लवजी टीमची ते बॅट आहे त्यांना सुपूर्द केली. परंतु इथून शेवटच्या बॉलवरती 1 धाव कंप्लीट झाले मयूर पाटील सर आणि 51 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना मोपाडा वाडी या टीमच्या. आता सेकंड इनिंग मध्ये
52 धावसंख्येचा पाठला करायचा असेल तो अल्पेश इलेव्हन लवजी या टीमला त्याआधी जाऊया जयजी कारकर यांच्या माध्यमातून खरं तर दोन्ही टीमला आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचा की शुभेच्छांचा स्वीकार आपण करूया आणि खूप खूप स्वागत त्यांचं देखील आपण करूया. जयजी कारकर. सन्माननीय दीपकजी पाटील साहेबांचा या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाणार आहे. बऱ्याचशा पाहुण्यांची मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. सचिन भाई दुर्गे साहेबांचा सगळा मित्र परिवार जो आज एकत्रितपणे या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि त्याच्यामध्ये सन्माननीय दीपकजी पाटील साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण सन्मान या ठिकाणी करतोय. त्यांचं पण आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण मात्र हे छायाचित्र कैद करायचं आहे. तिकडे सलामीची जोडी पण मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच पाठवायची आहे विनंती असेल. पाहुण्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये करतोय. त्यानंतर सन्माननीय अरुण पाटील साहेब आमचे पाहुणे आहेत. त्यांचा पण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. अरुणजी पाटील साहेब भाताण ग्रामपंचायतीमध्ये खरं तर अनेक विकास कामं ज्यांनी केली आणि गावाला कसं पुढे नेता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र ज्यांच्या माध्यमातून नेहमी केला जातो ते अरुणजी पाटील भाताण आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. सचिन भाई दुर्गे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र अरुणजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून भाताण ग्रामपंचायतीमध्ये नेहमी होत असतं आणि ते अरुणजी पाटील साहेबांचा सन्मान. त्यानंतर अनिलजी पाटील आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व आमचे त्यांचा पण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अनिलजी काठावे साहेबांचा मात्र या स्पर्धेमध्ये चला सन्मान बॅट्समन केला पाठवा जातोय. लवजी टीम मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर पाठवा लगेच अल्पेश. अनिल काठावे साहेबांना पण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यांचं आपण या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण अनाऊन्स केलं होतं. अगदी सई श्री इलेव्हन मंगलमूर्ती कालुंद्रे टीमचा कॅप्टन आणि वेतालदेव चांभारली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. कालुंद्रे टीमचा कॅप्टन आली आहेत. चांभारली टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करूया की आपण टॉससाठी या. इनिंग झाली आहे, टॉस होणं गरजेचं आहे. हा नक्कीच जर चांभारली टीमचा कॅप्टन प्रेझेंट झाला नाही त्याला अवधी थोडासा दिला जाईल. अन्यथा समोरचा कॅप्टन जो प्रेझेंट आहे त्याला टॉस विन दिला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी येतात. स्पर्धेच्या नियमावलीनुसार खरं तर जे रूल आहे ते फॉलो केलेच जातील. प्रत्येक टीमसाठी ते रूल सारखेच असतील. अगदी नारी शक्ती सोबत आपण पाहायला गेलं तर नक्कीच फोटोशूट या ठिकाणी केला जातोय. सचिनभाई दुर्गे आपण पाहतोय त्यांच्या समवेत सर्व नारी शक्ती आणि त्यांच्यासोबत हा एक क्षणचित्र निधी एंटरप्राइजेस चषकाच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी टिपले जातात. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आता पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून अगदी नक्कीच आपण पाहतोय. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची दार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची तू मेक आहे. दुबली समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहे. तू जिजाऊंची लेक आहे. आणि या नारी शक्ती सोबत अगदी या स्पर्धेचे सर्व सचिनभाई दुर्गे यांचा फोटोशूट करत असताना आपण पाहतोय. क्षणचित्र टेपली जातात आणि या गोड आठवणी कॅमेरामध्ये कैद केल्या जातात. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि एक धावफलकावरती लागलेत. हिमांशू यादव स्ट्राइक एंड वरती बॅटर, नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय भावेश सावंत ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाटला करायचा 52 धावसंख्येचा बॅटिंग करणाऱ्या अल्पेश इलेव्हन लवजी टीमला लॉप केले. फटका पसला, मिश्रामिक चोक, जयची संधी पकडला, जेल संपवलाय. पहिला बॅटरचा खेळ हिमांशू यादव, पहिला धक्का बसतोय अल्पेश इलेव्हन लवजी टीमला.
तेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. लवजी टीम तुम्हासाठी ही विनंती असेल, कारण वेळेमध्ये सामना संपन्न होणे देखील गरजेचं. टॉससाठी या वेताल देव चांभारे टीमचा कॅप्टन, कालुंद्रे टीमचा कॅप्टन आहे. अन्यथा तुम्हाला वेळ या ठिकाणी दिला जाईल. 5 मिनिटाचा अवधी दिले. 10:27 या ठिकाणी होतात. अगदी 10:31 तुम्ही उपलब्ध झाला नाही तर समोरचा टीमचा कॅप्टन आहे त्याला टॉस विन या ठिकाणी दिला जाईल. जी स्पर्धेची नियमावली आहे तिचं पालन या ठिकाणी केलं जात आहे. नियम खूप महत्वाचा आहे, कारण पनवेल विभागामध्ये आपण पाहतो स्ट्रिक्ट नियम रूल आपण नेहमीच पाहत असतो आणि त्याचंच रूल या ठिकाणी फॉलो केले जातील. परंतु पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल नंतर विकेट आली आहे हिमांशू यादवची. नवनाथ मामनकर एक मोठा खेळाडू आणि पहिल्याच बॉल फेस करत असताना लॉंग स्टॉप फाईन लेगला बॉल चाललाय. सीमा रेषा पार आला निधी एंटरप्राइजेस चषकातील हा चौकार. महिला वर्ग नारी शक्ती आपल्या त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. आपण आल्यात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. याबद्दलचा बॉल थोडासा दूर ठेवला बाटापासून गोलंदाज शुभम नाईकनं. जरूर आपण पाहायला गेलं मागच्या बॉलवरती चौकारला, त्यानंतर अगदी लाईन आणि लेंथ मध्ये थोडंसं चेंजेस पाहिलं. दोन्ही कॅप्टन आहेत उपस्थित. टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी प्रेझेंट आहेत. तर टॉस केपी टॉस केला जाईल. चौकार या बॉलवरती आला. पाटील आणि अनिल दादा पाटील यांना विनंती करूया आपल्या शुभ असे टॉस या ठिकाणी करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट आणखीन एक डाऊन झाले. आणखीन एक मोठा झटका बसलाय नवनाथ मामुनकरच्या स्वरूपात. अल्पेश 11 लवजी टीमला थँक्यू विनंती करूया आपण आपल्या शुभ असे टॉस अगदी केला जाईल. आणि पाता नगरीचे कार्यसम्राट उपसरपंच आहेत असे दोन अनिल दादा काठावले यांना देखील विनंती आपण देखील जा अगदी टॉस करण्यासाठी. आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा भाता नगरीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. उपसभापती उपसभापती चषक नक्कीच आपला पाहायला मिळेल. परंतु टॉस या ठिकाणी केला जाईल. 2 कॅप्टन प्रेझेंट आहेत. टॉस इथं केला जाईल. परंतु टीमची टोटल 9 या अंकावरती आणि 2 विकेट गमावल्यात. अगदी 52चा पाठलाग करत असताना लवजी टीमनं ओमकार थरकोडे दाखल झालेत. परंतु या टीमचा कॅप्टन बागबोन ज्याला ओळखलं जातं अल्पेश एक आक्रमक बॅटर आहे. कारण तर एक काळ गाजवलेला खेळाडू आणि कित्येक वेळा आपण पाहिलं असेल अल्पेश 11 लवजी ही टीम जेव्हा संकटामध्ये असते ना अल्पेश हे नावाचं अगदी आपण पाहिलं हा संकट मोचक म्हणून टीमसाठी धावत येत असतो. परंतु आता ओमकार आले. वेगवान बॉल परफ्यूम डिलिव्हरीचा यूज या ठिकाणी करणारा शुभमच्या माध्यमातून आणि पहिले षटक बेमिसाल या ठिकाणी पाहायला मिळालं. शुभम नाईकचा आधी बॅटिंग आणि त्यानंतर अगदी सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करत असताना शुभम नाईकने धाबा खर्च केला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 आणि 2 विकेट देखील प्राप्त केल्यात. सुरुवात चांगली झाली आहे. अगदी बॅटिंग कालुंद्रे टीमने टॉस नेक मॅचचा जिंकला. अगदी बॉलिंग करत असताना देखील अगदी आपण पाहतो मोपाडावाडी टीमचा. कालुंद्रे टीम प्रतीश निर्णय काय तुमचा थोड्या वेळात कळवतील. लगेच निर्णय तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवा. 18 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 43 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये 43 कृष्णाजी भवरे एक उत्तम समालोचक आहेत. त्यापेक्षा मिताज मंडप डेकोरेट डीजे करण्याचे ओनर आहेत, उद्योजक आहेत. आणि आपण पाहतो जेव्हा जेव्हा स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो अगदी संपूर्ण आपण रायगडमध्ये मिताज डीजे यांचं नाव आपण पाहतो आणि त्यांचे संपूर्ण श्रेय जातं आमचे कृष्णा भवरे सर जे समालोचक देखील आहेत आणि उद्योजक देखील. त्यांचं की स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. सेकंड ओव्हरसाठी दाखल झालेत सिद्धार्थ पवार. डिफेन्स केलाय या बॉलवरती भावेश सामंतनं एक सिंगल इथून कंप्लीट केल्या. थोडासा पंबल लगेच दुसरीचा कॉल रोखलाय. घ्यायची की नाही हा प्रश्न
डबल माइंडेड दोन्ही खेळाडू पाहायला मिळाले. त्यानंतर स्वतःला रोखलं, कॉलिंग चांगलं झालं, कोऑर्डिनेशन महत्वाचं असतं. नक्कीच पोपाडे टीमच्या बॉलरसाठी पारितोषिक लगावलं गेलं. कृष्णाजी भवरे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. इथून धावा येणं गरजेचं आहे अल्पेश शिलन लवजी टीमसाठी. ओमकार तरगुडे आपण पाहतोय स्ट्राइक एंडवरती. डीएमजी ग्रुप यांचं देखील आपण निधी इंटरप्राइजेस मध्ये सहज स्वागत. सचिन भाई आपल्याला आमंत्रित इन्व्हाइट या ठिकाणी करतात, त्यांना विनंती आहे. संदीपजी शिंदे, सुशांतजी मालकर, नितीजी सासे यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. परंतु धावसंख्या थोडीशी स्थिरावली गेली. धावसंख्येला ब्रेक लागलाय कारण आपण पाहायला गेला 8 बॉलचा खेळ अद्यापर्यंत संपला आणि धावफलकावर धावा आहेत 11. 16 चेंडू 41 ची गरज. शॉर्ट टर्म पूलचा फटका फर्स्टला हवेत आहे. फिल्डर आलाय बॉलच्या खाली, परंतु कॅच इथून ड्रॉप केली गेल्या. सोडशी झेल तर होशी फेल, अगदी क्रिकेटचा मंत्र आहे. आणि कॅच सोडली गेली आणि इथून धाबा कंप्लीट झाल्या. त्या एक सिंगल आणि टीमचे टोटल 12 अंकावरती जाऊन पोहोचले. शेवटचे बॉल बाकी आहेत, इथून 15 आणि 40 धावसंख्येची गरज आहे. पंधरा चेंडू आता 40 धावसंख्येची गरज आहे. इथून यावरचा बॉल कमाईचा स्ट्रोक, बॉटम हँडचा योग्य यूज आणि बॉलला पाठवले सीमारेषा पार. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा षटकार ओमकारच्या बॅटमधून. महत्वाचा फटका आलाय. धावसंख्येची गरज होती आणि धावसंख्या यायला सुरुवात झाली. ओमकार तरगुडेच्या बॅटमधून षटकार. आणखीन एक यावेळेचा बॉल उडवलाय. ओमकार की जय जयकार असं म्हणत ओमकारनं बॅक टू बॅक ठोकलाय दुसरा षटकार. पोहोचले 24 वरती. शेवटचे बॉल बाकी 13 आणि 28 ची गरज आहे. तिसरा षटकाराला कृष्णा भवरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु ओमकार दुसरा बॅटर आहे या स्पर्धेमधील. त्याने 2 बॉल वरती 2 षटकार ठोकलेत. यावेळेचा बॉल आणखीन एक तिसरा येईल का? बॉल उंच गेलाय, लांबी कमी पडेल का? येस डेफिनेटली. शुभम आला बॉल खाली, त्याने टिपला झेल आणि संपवलाय या मॅच मधील अगदी ओमकार थरगुडेचा खेळ. करायचे आहे, राखायचे आहे, कारण रोहित वाघे आता तिसऱ्या षटकासाठी दाखल झालेत. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. एका बाजूला भावेश सावंत गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 22 रन खर्च केल्या होत्या. त्याच धावा आता भावेशला वसूल करायच्या आहेत. 12 मध्ये 28 जो अगदी चेस आपण पाहायला गेलं पाठलाग करायचा. बॅटिंग करणार अल्पेश लवची टीमला. जो संघ जिंकेल या मॅच मध्ये कृष्णाजी भवरे यांचं हे टीम ओपन झालंय आणि त्या टीमसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. भावेश सावंत साठी हा बॉल. भावेशनं बॉलला उडवलाय. तांबडा पांढरा झणझणीत
भावेश बाबा षटकार मार तू कणकणीत, इट्स माइट हिट षटकार. तो आपण मुख्य मंचावरती या सचिनभाई दुर्गे तुम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट करतात, त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती या. अशोक पाटील आपण मुख्य व्यासपीठावरती या. सचिनभाई दुर्गे आपल्याला इन्व्हाइट करतात. पण तो षटकार आला, या षटकाराने मॅचचं चित्र पालटलं अगदी, कारण इक्वेशन बनलंय. शेवटचे बॉल बाकी आहेत आता. 11 आणि 22 धावसंख्येची गरज आहे. भावेश सावंत एक सेन्सिबल क्रिकेट त्यांना खेळलं, जशी परिस्थिती तसा खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि त्या परिस्थितीला धरून, कंडिशनला धरून अगदी आपण जर पाहायला गेलं खूप चांगला खेळ. कॅल्क्युलेशनचं क्रिकेट काय असतं भावेश सावंत या मॅच मध्ये दाखवलं. शेवटचे 11 बॉल आणि आता 22 धावसंख्येची गरज आहे. यावेळेसचा बॉल आणखीन एक ऑन साइडला आपण पाहायला गेलो, लॉंग ऑफला बॉल चालला, एक सिंगल इथून कंप्लीट होईल. फिल्डर होते थोडेसे फंबल झाले, थोडेसे स्केट होताना आपण त्यांना पाहिलं, पण वेळेमध्ये रोखलं, स्टेबल झाले, स्वतः अगदी बॅलन्स केलं आणि बॉलला रोखलं गेलं आणि एक धाव या बॉलवरती आली. शेवटची आता 10 बॉल आणि 21 धावसंख्येची आता गरज आहे. 10 चेंडू 21 हे इक्वेशन बदलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. कुणाल ठोंबरे अगदी बॅटर पाहतो मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती. कुणाल ठोंबरेसाठी हा बॉल अगदी स्लॉट मध्ये, त्या बॉलला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये, इट्स माइट हिट षटकार. मयूरजी पाटील आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवतात की अगदी असा 22वा अगदी खेळाडू आहे ज्याने षटकारानं 600च्या स्ट्राईक रेटनं खातं ओपन केलं. कुणाल ठोंबरेनं आपण पाहायला गेलं तर सुरुवात केली, त्याला माहिती आहे इथून फटकेबाजी करावीच लागेल. आता शेवटचे बॉल बाकी आहेत. 9 आणि 15 धावसंख्येची आता गरज आहे. 9 चेंडू 15. जसिनमो 45 हिटमॅन आहे या टीमचा. हिटमॅन त्याचा आवडता खेळाडू देखील असेल आणि त्याच प्रकारची बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. शेवटचे 9 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. रोहित वाघे थोडासा महागडा या ठिकाणी ठरतोय, परंतु याबाजूचा बॉल कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक डॉट बॉल नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलवरती कोणतीच धाव तुम्हाला मिळत नसते, त्यामुळे इथून थोडासा प्रेशर बनेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. रोहित वाघेने देखील कमबॅक केलंय. कमबॅक करणं महत्वाचं होतं. 4 बॉलमध्ये 13 धावा त्यांनी देखील खर्च केल्यात. इक्वेशन बनलंय. शेवटचे 8 बॉल आणि 15 धावा. स्लाइस केल्या बॉलला, थोडासा लेट फटका केला, वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये बॉल चालला, डीप थर्ड बांधला, फिल्डर पाठलाग करतोय, लॉंग चेस त्याच्यासाठी आहे. रेस लागल्या बॉल आणि फिल्डर मध्ये, तो रेस अगदी फिल्डरने जिंकले. बॉलला अगदी सीमारेषा लगत अडवला गेला आणि या बॉलवरती 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. इक्वेशन थोडंसं बदललं आता. शेवटच्या बॉल बाकी आहेत. 7 आणि 12 धावसंख्येची गरज. 7-12 आकड्याला निकेश सर या सध्याच्या कलियुगामध्ये खूप सारं महत्व आहे. अगदी 7-12 अगदी या आकड्याला खूप सारं महत्व आहे आणि तोच आकडा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आता इथून शेवटचे 7 बॉल बाकी आहेत आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल रिमेनिंग, 12 रन्स रिक्वायर्ड, असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बनलं गेलंय. एक थ्रिल मॅच पाहिजे प्रेक्षकांना आपण पाहायला गेलं. क्रिकेटची मेजबानी नक्कीच या रिसच्या मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेसचा बॉल मिस टायमिंग, चेंडू बराच कालोय मध्ये, बॉल इन टू द एअर, फिल्डर डाऊन द बॉल अँड इट्स टेकन. मोठा झटका निर्णायक क्षणी मॅच मध्ये झालं ट्विस्ट निर्माण. अगदी भावेश सावंतची विकेट मैदानाच्या बाहेर. रमेशजी आगिवले, अशोकजी पाटील, गिरीशजी सासे, नितीशजी सासे, गणेशजी पाटील, संदीपजी शिंदे, सुशांतजी मालकर या सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. खूप रेकॉर्ड ब्रेक पाहुणे आपण या स्पर्धेला भेट देताना आपण पाहतोय. 3
एकदम फाईट आहे. सचिन दुर्गे त्यांच्या म्हणजे आम्ही कालही म्हणालो की सचिन दुर्गेंच्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त त्याचा मित्रपरिवार आहे. आणि या 2 दिवसांमध्ये भरपूर पाहुणे येऊन गेलेले आहेत आणि त्या सर्व पाहुण्यांचा यथोचित असा मान सन्मान या निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 मध्ये करण्यात आलेला आहे. यश. नक्कीच इथं इक्वेशन बंद केलं. शेवटचे 5 बॉल आणि 12 धाबा. पेक्षा मुख्य मंचावरती अगदी आपण पाहिलं खूप सारे पाहुणे आपण उल्लेख केलात. अगदी शेवटची ओव्हर बाकी आहे आणि पाठलाग करायचा. शेवटचे 5 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 12 धावा. मॅच ऑन आहे. मॅच रंगले. थोडंसं स्लाइस केलं, बॉल उडवलं, गॅप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय. अंपायरचा सिग्नल या बॉलवरती जरूर येईल. बॉल सीमारेषा पार. निर्णायक क्षणी आलेला हा षटकार अल्पेश 11 लवजी टीम साठी. ज्याने पहिल्या बॉल वरती षटकार लगावला होता असा खेळाडू. आणि मॅन के तलवार से और कुणाल टोमरे से बैट से बच के रहना असं नेहमीच म्हटलं जातं. कुणालने आता विचार करण्यास समोरच्या मोपाडवाडी टीमला भाग पाडलाय सर. कारण शेवटचे 4 बॉल 6 मध्ये 12ची गरज होती. इक्वेशन येऊन टेपलाय. शेवटचे 4 मध्ये 6ची गरज आहे. नाही, जबरदस्त मॅच. आजच्या या दिवसातील आपण मॅचेस बघितल्या ना, सगळं हाय लॉट आहे. एक से बडकर एक अशा मॅच झाल्यात. शेवटच्या षटकामध्ये 18 धावा 19 धावा पण झालेल्या आहेत. त्यामुळे ही पण मॅच एक टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. ती या निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 मध्ये. 4 मध्ये 6 करायचे आहेत. इथून कुणाल ठोंबरे जो अगदी आक्रमक ठरला आल्यापासून अगदी दे धक्का करण्याचं काम त्यानं केलं. विस्फोटक बॅटर आहे. ऍज अ फिनिशर म्हणून त्याच्यात रोल आहे या टीम मध्ये आणि तोच रोल अगदी आपण पाहिला अदा करत असताना शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि 6 धावसंख्येची आता गरज आहे. मयूर पवार यावेळेसचा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा नाहीये. थोडसे फंबल. बॉल चालला. एक टप्पा घेतो. बाउंड्री लाईनची भेट. थेट 4 धावा कुणाल ठोंबरेच्या बॅट मधून अल्पेश 11 लवजी टीम साठी. काय फटकेबाजी सुरू आहे या बॉलवरती. चौकार. शेवटचे 3 बॉल 2 धावा. अगदी ठीक आहे सर, तुम्ही उल्लेख केलात की अगदी आजच्या दिवसातील मॅचेस रफ अँड टफ. आयोजन जसं कडक आहे ना सचिन भाईंचं, तसं मॅचेस देखील कडक पाहायला मिळतात. जबरदस्त कडक मॅच. अटीतटीचे सामने, अगदी चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळालेले आहेत या स्पर्धेमध्ये. आणि 2 दिवस अजिबात कटकट नाही, अजिबात वादविवाद नाही. शांतपणे ही स्पर्धा पार पडताना आपण बघितलेली आहे. शेवटचे आता 3 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. थोडासा प्रेशर आता मयूर पवार या गोलंदाजावरती. पवार पलटवार करेल की कुणाल ठोंबरे अगदी पलटवार करताना दिसेल अल्पेश 11 लवजी टीमच्या बाजूने. शेवटचे 3 बॉल 2ची गरज. बॉल उडवलाय. फटका फसलाय. बॉल इनटू द एअर. फिल्डर रनिंग फास्ट अँड ही कॅच सोडली. कॅच इज ड्रॉप. महत्वाच्या क्षणी ही कॅच ड्रॉप केली. सोडशील झेल तर होशील फेल असं नेहमीच म्हटलं जातं. कॅच सोडले की मॅच सोडले. या बॉलवरती धावा कंप्लीट झाल्या त्या 2. मॅच फिनिश. कॅच सोडली गेली, कॅच पकडली गेली असती सर मॅच पाहायला मिळाली असती. शेवटचा आता 1 बॉल आणि 2 परंतु मॅच या ठिकाणी फिनिश. शेवटच्या बॉलवरती 2 धावा या आल्यात. मॅच जिंकली अल्पेश 11 लवजी या टीमनं. कालुंद्रे टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. मॅच संपली आहे. एका झेलनी ही मॅच गमावलेली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. आणि व्यासपीठावर बरेचसे मान्यवर आहेत. मी सचिन दुर्गेंना विनंती करतो आपण सगळ्या पाहुण्यांचा मान सन्मान करावा. प्रथमतः ज्ञानेश्वर सुर्वे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. ज्ञानेश्वर सुर्वे जे पोइंजे पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे भूतपूर्व अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे त्यांचं हॉटेल आहे ना दांडफाट्याला, हॉटेल कम ढाबा त्यांचा आहे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय